नको नको मना गुंतू माया जाणी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशाचा चौधरी, अनेक सोयरी भली भले, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचोनिया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा करू प्रथम नमान, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण, सद्गुरुचे ते नमस्कार. आता तपज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम, मुख्यश वेदांत शास्त्रार्थ नीती, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूप. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवंत भक्त संत सम्राट महाराष्ट्राचे भूषण असलेले देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराया. बघा माई बापांनो, माझ्या तुकोबरायांच्या अभंग गाथ्यामध्ये अनेक प्रकरणातील अभंग आहेत. एक उपदेशपर प्रकरणातील म्हणा, कारण एक मनाला उपदेश करणारा हा गोड असा सुंदर असा चिंतनी असा चार चरण असलेला सुंदर असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल आज या ठिकाणी सोनेवाडी रोड, भक्तनिवास, सावडी विहीर, खुर्द, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज रविवार दिनांक 2/11/2025 रोजी जमलेले सर्वच आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोरे धायरे, आपण सर्वजण किम निमित्ताने या ठिकाणी आलेला आहात हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, माहिती आहे. परंतु एक वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून या ठिकाणी एक अल्पासा परिहार द्यायचा, तो असा की आपण सर्वजण या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलात. कैलासवासी नामदेव विठ्ठलराव पाटील सुरासे या इहलोकाची यात्रा संपून ते परलोकामध्ये निघून गेले. 1 वर्ष भावनाच पूर्ण होते म्हणून पुन्हा स्मरण, सर्व परिवार एकत्रित या ठिकाणी आपण सर्व जमलात आणि यांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे जमलेले आहात. सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित, एक कीर्तनानंद खऱ्या अर्थाने एक ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी व्हावं म्हणून एक सत्संग या परिवाराने सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेले. आपले नम्र गंगा भागीरथी मंदा नामदेव पाटील सुरासे त्यांच्या धर्मपत्नी आहे. श्री सतीश नामदेव पाटील सुरासे त्यांचा मुलगा आहे. सौभाग्यवती प्रियंका मंगेश पाटील जपे त्यांची मुलगी आहे. चिरंजीव योगेश नामदेव पाटील सुराशे त्यांचा मुलगा आहे. सौभाग्यवती मंगलवाणी पाटील भंडारे त्यांची बहीण आहे. सौभाग्यवती कल्पना प्रकाश पाटील पवार बहीण आहे. सौभाग्यवती मनीषा संग्राम पाटील गायकवाड पुतणी आहे. श्री भास्करराव रावसाहेब पाटील सुराशे चुलते आहे. श्री चांगदेव विठ्ठलराव पाटील सुराशे भाऊ आहे. श्री सुखदेव विठ्ठलराव पाटील सुराशे भाऊ आहे. श्री सुधीर भास्करराव पाटील सुराशे भाऊ आहे. श्री राजेंद्र भास्करराव पाटील सुराशे भाऊ आहे. श्री संजय भास्करराव पाटील सुराशे भाऊ आहे. सौभाग्यवती संगीता कैलास पाटील कणसे बहीण आहे. चिरंजीव मंगेश ज्ञानदेव पाटील सुराशे त्यांची पुतणे आहे. चिरंजीव गौरव चांगदेव पाटील सुराशे पुतणे आहे. चिरंजीव धनंजय चांगदेव पाटील सुराशे पुतणे आहे. चिरंजीव महेश सुखदेव पाटील सुराशे पुतणे आहे. चिरंजीव हरीश सुखदेव पाटील सुराशे पुतणे आहे. कुमारी वैष्णवी चांगदेव पाटील सुराशे पुतणी आहे. समस्त सुराशे परिवार सावळीवीर खुर्द. विठ्ठल विठ्ठल नामदेव भाऊंच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व जमलात. कोई आज गया कोई कल गया कोई जाने को तैयार खड़ा, नहे कायम मुक्काम यहा चिरकाल में यही रिवाज रहा. आयुष्य संपलं की सर्वस्वाचा त्याग करून जावावंच लागतं. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्मही पुनर्भार्या यत्त सर्वम पुनर्लभ्यम नच शरीरम पुन्हा पुन्हा. तुम्ही आम्ही जन्माला आलोय माय बाप्पांनो, जीवनात आल्यानंतर पुन्हा पुन्हा सर्व मिळणारे मूल बाळ धन दौलत जमीन जुमला सगळं मिळेल. हो, पुन्हा पुन्हा सर्व प्राप्त होईल, पण पुन्हा पुन्हा मिळणार नाही. ते काय तर नच शरीरम पुन्हा पुन्हा.
हे मनुष्य शरीर पुन्हा पुन्हा मिळूच शकणार नाही. दुर्लभ असा हा मनुष्य देह आहे. जन्म मिळाला याचं महत्त्व कळून घ्या. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी मनाला खऱ्या अर्थाने उपदेश केला. कारण सगळ्या गोष्टी मनावरती अवलंबून असतात. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासवया. हे मना, ही भगवंताची माया फार कठीण आहे. अद्याप कुणी हिच्या तावडीतून सुटलेलं नाही. सामान्य जीवाची आपली काय किव आहे. म्हणून ऐक, या मोहमायामध्ये फसू नकोस. कारण एक ना एक दिवस काळ मात्र तुला घेण्यासाठी येणार आहे. आलाय तो. आणि काळ घ्यायला आल्यानंतर आपले आई वडील सोडू शकत. काळाची उडी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा माईबाप आई वडील नाही सोडू शकत. अजून सोडविना राजा देशाचा चौधरी अनेक सोयरी भली भली. राजे महाराजे कुणी असेल, देशाचा चौधरी आहे, राजा आहे. पुरुष मंडळ, प्रत्यक्षात नरेंद्र मोदी साहेब जरी आपल्याला सोडवायला आले, काय सोडवतील का आपल्याला? ते राजा आहे ना, देशाचा चौधरी आहे, नाही सोडू शकत तुम्हाला. मग आप्त इष्ट गणगोत्र सगळे सोरे धारे, हे सगळं हाडामासाचं नातं आहे. हे निमित्त मात्र आहे. हे तुम्हाला कोणी सोडवणार नाही. सोडवल पण कोण? तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, आणि एक चक्र पाणी वाचूनिया. ते का भगवंत शिवाय तुला कोणी सोडू शकत नाही. तोच तुझा सर्वस्व आहे. त्याच्याशी नातं तू बनव, त्याचीच भक्ती तू कर. असा कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा थोडक्यात असा भावार्थ तुमच्या भाषेतल्या ठळक ठळक बातम्या. विठ्ठल हो, ही माया आहे भगवंताची. मुळात विचार केला ना माता माऊलींनो, संसारच भगवंताचा आहे. सुंदर अशा सृष्टीची निर्मिती ही माझ्या भगवंताने केली आहे. सुंदर असं विश्व त्याने निर्माण केले. एके केली खेचरे, एके केली भूचरे, एके केली जलचरे, चरी आचरे ते क. या आकाशामध्ये उडणारे पक्षी त्याने सर्वप्रथम निर्माण केले. त्याच्यानंतर या पृथ्वी तलावर राहणारे प्राणी निर्माण केले. त्यानंतर जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे सर्व प्राणी भगवंताने निर्माण केले. 83,99,999 योनी निर्माण झाल्या. ऐशिया देखुनी सृष्टीते सुख न वाटेचे देवाते, मग मानवी प्रकृते अति आदरे निर्मिले. मोठ्या आदराने, मोठ्या आनंदाने त्या भगवंताने या मनुष्य देहाची निर्मिती केली. मनुष्य देह धरून एकूण 84 लक्ष योनी होतात दादा. देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी येण्याची देहासी मतप्राप्ती. आता तुम्ही खाली बसलेले श्रोते मंडळी, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येणं साहजिक आहे ताई साहेब. तुम्ही म्हणत असाल की सर्व काही भगवंतानीच निर्माण केलं, मनुष्य देह त्यानेच, मग मनुष्य देहालाच एवढं महत्त्व का? येतो ना असा प्रश्न. येत असेल तर हो म्हणा, ना तर नाही म्हणा, पण काहीतरी रिस्पॉन्स. हां, आमचं कीर्तन जर तुम्हाला कळत असेल तर कमीत कमी कीर्तनामध्ये बसल्यानंतर असं हो नाही काहीतरी, तर मला समजेल माझी भाषा कळतीये. नाहीतर एकटीची बडबड बडबड चालली आणि तुमचं नुसतं टकामका 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 नुसतं पाहायचं काम चाललं तर जमणार नाही. कारण हा खेळ एकाल्याचा नाही. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी कीर्तनात बसलात ना माई बापांनो, इथं आल्यानंतर चेहरे पाडून कुणी बसायचं. गाडी जरी लेट सुरू झाली ती वेळेवर थांबणारी, ती चिंता तुम्ही करायची नाही. तर या ठिकाणी ती चिंता सोडून आपण कीर्तनातलं चिंतन जर व्यवस्थित ऐकलं तर काही ना काही आपल्याला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर खाली हात आया और खाली हातही आला तसा गेला. किती कीर्तन ऐकले, किती प्रवचन, किती कथा ऐका, पण तुमच्यामध्ये जर परिवर्तनच होत नसेल तर आपण जीवनातून फार मोठी हानी करत आहे. येतो हिताचा कळवळा, कारण विषयाचे सुख बहुवाटे गोड, पुढे अवघडा यमदंड. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर तो यम आपल्या बरोबर वागणार आहे. निष्ठूर असं तो शासन आपल्या बरोबर करणार आहे. पण आता सध्या उमजाना आपल्याला कुणाला काही समजाना, कारण आपण सगळे विषयात मग्न आहात. संसारात इतकी गुरफाटला गेला ना तर काळ अगदी आपल्या जवळ आहे, उभा येऊन राहिलाय तरी समजायला तयार नाहीये. एक ना एक दिवस तो येणारच आहे. पिंगळ्याच्या माध्यमातून नादाबाने उपदेश केला. काळ येईल तुम्हाला आणि बांधून घेऊन त्या ठिकाणून जाणार आहे, आणि तो तुम्हाला बांधून घेऊन निघाला
त्यावेळेला आमचं कुणाचंच काही जाणार नाहीये. हिताचा कळवळा आला म्हणून 2 गोष्टी सांगितल्या. पटलं तर घ्या, नसन पटत तर राहू द्या. कारण आमचाही झाला सांगायचा हा धंदाच म्हणशाल आता. आमचं झालं सांगायचं काम आणि तुमचं झालं ऐकायचं काम. पण असं चालत असेल तर उपयोग होणार नाही. म्हणून सावधान, सावध होऊन आपण कीर्तन ऐकावं. बोलणं कळत असेल, एखादा मुद्दा समजत असेल तर तो संवाद आपल्या घेऊन जायचं आहे. सावध होऊन कीर्तन ऐकलं पाहिजे. आता सावध होऊन म्हटल्यानंतर महिला मंडळ गोड गैरसमज होऊ देऊ नका. नाही तर तुम्हाला असं वाटायचं ताई आता जेवढं बोलणार आपल्याला सगळं पाठ करायचं की काय. अख्खं कीर्तन तुमच्या पाठ झालं, आमचं लय चांगलं होईल का हो मग? हे तुम्हाला विस्मरण होतंय ना, म्हणून आमचं बरं चाललंय. मग सगळं काही तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे. पण एखादा मुद्दा पटत असेल तर तो सोबत घेऊन जा. म्हणून बोलले की या ठिकाणी सावध होऊन आपण कीर्तन ऐकावं. आमचं बोलणं कळत असेल तर माना तरी डोलवा. समजल इथपर्यंत मला की माझी भाषा समजते. नाहीतर ते एकटीची बडबड आणि तुमचं पाहण्याचं काम चाललं तर उपयोग होणार नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगून जाईल बरं का मी. बरं का मामी, झोपल्या का काय? जागे आहे ना? तुमच्या माहितीसाठी सांगून जाईल की आपला कार्यक्रम चालता बोलताय. फक्त चांदीचं नाणं मागायचं. हां, तुम्ही बोलल्या काहीतरी रिस्पॉन्स आला तर बोलायला चांगलं वाटेल. या ठिकाणी आता समयाशी सादर व्हावे. कारण हीच सेवा जर मंडपमध्ये असती तर शब्द न शब्द तुम्हाला ऐकायला आलं असतं. तुमची एक जाणवत होतं मला चेहऱ्यावरचे हावभाव. जेव्हा मी पिंगळा गायला लागली आणि आमचा हा टाळांचा मृदंगाचा आवाज, त्यावेळेस तुम्हाला शब्द समजत नव्हते. मंडपमध्ये असलं तर शब्द न शब्द कानी पडतं, पण आता हॉलमध्ये आणि निसर्गाच्या पुढे कुणाचं काही चालत. कधी अचानक पाऊस येईल. कारण आता सध्या परिस्थिती काय झाली, सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाळा. कोणता ऋतू कुठे चालू म्हणून सगळ्यांचा झाले अवकाळा. बरोबर की नाही? आता कुठला ऋतू कुठे चालू समजायला मार्ग नसल्या कारणाने हे अवकाळा व्हायला लागल्या. कारणीभूतही आपणच आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या पाहुणे मंडळींचे काही हाल होऊ नये, बसायला व्यवस्थित जागा मिळावी म्हणून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्यासाठी व्यवस्था केली आहे. काही शब्द डोक्याच्या वरून जातील, पण जेवढे पदरात पडतील तेवढे घ्या आणि काहीतरी रिस्पॉन्स मला येऊ द्या. विठ्ठल हो. तर बघा काय चालू होतं आपलं कीर्तन. आजी काय चालू होतं? कीर्तन. कीर्तन चालू होतं, पण कीर्तनामध्ये आपला काहीतरी विषय चाललेला होता. पण तुम्ही असं बळच बसल्यावानी, असं धरून आणल्यावानी असे चेहरे पडलेले मला जाणवले ना, म्हणून मला थोडंसं बाजूला जावं लागलं. मी किती बाजूला फिरली तर जागेवर येणार आहे. तुम्ही जागे आहात का नाही हे पाहणं माझं काय कर्तव्य. आपला विषय चालू होता की ह्याच देहात आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करता येते. आणि आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येणं साहजिक आहे की मनुष्य देहाला एवढं महत्त्व का त्याने दिलं असावं. कारण सगळं तर त्यानेच निर्माण केलं ना, सगळे देह त्यानेच केले. मनुष्य देह एवढा विशेष त्याच्यासाठी का वाटावा. तुम्हाला समजेल सोप्या भाषेत मी उदाहरण सांगून जाईल. तुम्हाला सर्वांना रेल्वे गाडी माहिती आहे? रेल्वे मला सांगा, रेल्वेचं जंक्शन स्टेशन आपल्या भागात कुठे पुरुष मंडळ? मनमाड हे रेल्वेचं जंक्शन स्टेशन आहे. मग मनमाडच्या स्टेशनवरून गाडी दौंडकडे पुढे पुणे मार्गे जाते. मनमाडच्या स्टेशनवरून गाडी भोसावळ मार्गे इकडे दिल्लीकडेही जाते. मनमाडच्या स्टेशनवरून गाडी संभाजीनगर, परभणी वगैरे तिकडेही जाते. मनमाडच्या स्टेशनवरून गाडी लासलगाव, नाशिक मार्गे मुंबईकडेही. चारी बाजूला चारी दिशेला गाड्या जातात. का? मनमाड हे जंक्शन आहे. तसं मनुष्य शरीर काय आहे? बोला जंक्शन आहे. याच स्टेशनवरून मनुष्याला पाप पुण्य कर्मरूपी वैकुंठामध्ये जाता येईल. ह्याच शरीरातून कैलासामध्ये जाता येतं. ह्याच शरीरातून यमलोकामध्ये जाता येतं. ह्याच शरीरातून स्वर्गातही जाता येतं. नवे नरकातही नवे 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात जन्म घेता येतो. केवळ आणि केवळ ह्या मनुष्य देहात आल्यानंतर. कारण देह हा साधारण नाही, हा जंक्शन आहे. तैसे येणेची शरीर आहे, शरीर येणेची सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. ह्याच देहात आल्यानंतरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती करता येईल. म्हणून स्वतःला ओळखा. मी कोणी आयरे गैरे नत्तू खैरेचं नाहीच आहे. मी कोण आहे? तर हा स्वतःभोवती प्रश्न करायचा. तो जो भगवंत आहे ना, ब्रह्मांडाचा चालक मालक धनी असलेला, त्या भगवंतातील पवित्र असा आत्मा मी आहे. आणि स्वतःला ओळखण्यासाठी
एकांताविना बुद्धी कैचे. एकांत आवडायला लागलं ना ताई, समजायचं की आता मी खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगायला लागलो. इतकं आयुष्य माझं परिवारासाठी याच्या मोहमायामध्ये, पण आता मला ज्या अर्थी एकांत आवडतोय तर त्या अर्थी समजायचं की मी स्वतःसाठी जगतोय. आणि स्वतःसाठी जगत असताना शांत एकांतात बसायचंय आणि प्रश्न करा, मी आहे नेमका कोण. 4-5 दिवस आपल्यालाच वेड्यासारखं वाटायला, हे चाललंय काय माझं, सगळ्यातून अलिप्त बसतोय, मी आहे कोण. ज्यावेळेस या मुखाने मौन धारण करतो ना ताई, मुखाने मौन धारण केलं की त्यावेळेस आपलं मन बोलायला लागत असतं. मनाने मौन धारण केलं की बुद्धी बोलायला लागत असते. बुद्धीने मौन धारण केलं, हे तिघही गप्प झाले की आत बसलेला अंतरात्मा तुमच्याशी संवाद साधल्याशिवाय राहणार नाही. सांगल की ओळख त्या पवित्र असा तू एक आत्मा आहे, भगवंतातील एक अंश आहे. इथे पर्यटक आहे, फिरण्यासाठी आलाय. तू काया नगर का सौदागर है, तुझे अपने वाताना पे जाना है. तू काया नगर का सौदागर है, तू काया नगर का सौदागर है. माता कहे बेटा मेरा है, पिता कहे बेटा मेरा है. नाव माताजी का नाव पिताजी का, ये तो जन्म देने का नाता है. आई म्हणते मुलगा माझा आहे, वडील म्हणतात मुलगा माझा आहे. संत कबीरजी गोड असे वर्णन करता आणि आपल्याला सांगताय, आई मुलाची कधी नव्हतीच, वडील मुलाचे नाहीच, मग कशासाठी नातं. हे तो जन्म देणे का, जन्म देण्यापुरतं नातं आहे. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है. नाव भाई का नाव बहन का, ये तो रक्षा बंधन का नाता है. बहीण म्हणते भाऊ माझा, भाऊ म्हणतो बहीण माझी. बहीण भावाची नाही आहे, भाऊही बहिणीचा नाही आहे. रक्षाबंधन आली, येतो राखी बांधण्यापुरतं, म्हणजे राखी बांधण्यापुरतं नातं आहे. पुढे दिवाळी आली आहे, दिवाळी झाली, भाऊबीज, त्या दिवशी ओवाळणी पुरतं नातं आहे. सास कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है. ना सास का ना ससुर जी का, हे तो बेटी देने का नाता है. सासूबाई आहे नाही तर बसलेल्या, सासूबाई जावायचं वर्णन करते, किती कोड कौतिक करत असते बघा. जावई घरी येणार म्हटलं ना, नाकाचा मोती ठेवी गहाण, आपल्या महाराष्ट्रात म्हणे ना ही, नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. नाकातला तो मोती, ती नथ, सोन्याचा जो काही दागिना असेल गहाण ठेवते आणि आपल्या जावयासाठी काय करत असते ती, त्याच्या मान सन्मानासाठी नेहमी ती तत्पर. माझे जावई आले, असे माझे जावई, तस नेहमी वर्णन ऐकलं सासऱ्याने. जावई माझा आहे, सासू म्हणते जावई माझा आहे, पण कबीरजी सांगताय जावई हा सासूचा कधी नव्हताच आणि होणारही नाही, सासऱ्याचा पण तो नाहीच आहे. मग कुणा कशासाठी नातं झालं. हे तो बेटी देणे का नातं आहे. यांनी त्यांना त्यांची मुलगी दिली ना, बस तेवढ्या पुरतं हे नातं आहे. गुरु कहे चेला मेरा है, चेला कहे गुरु मेरे है. नाव गुरु जी का नाव चेले जी का, ये तो ज्ञान देने का नाता है. गुरूंना असं वाटतं की माझ्या आश्रमामध्ये माझे हे छोटे छोटे विद्यार्थी अध्ययनासाठी आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याबद्दल त्या गुरूंना अतिशय प्रीती जडते आणि त्यांना असं वाटतं की याने कधी मला सोडून जाऊच नाही, तो अखंड माझ्याजवळ राहावा. त्या शिष्यालाही मोह होतो की हे गुरु माझे आणि यांच्याजवळ मला राहायचं आहे. पण कबीरजी सांगतात गुरु शिष्याचा नाही आणि शिष्यही गुरुचा नाही. गुरुचं कर्तव्य आहे की आपण त्या विद्यार्थ्याला, त्या शिष्याला ज्ञान आत्मसात करून द्यायचंय, ग्रहण करण्यासाठी त्याला तत्पर करायचंय.
त्याने ज्ञान आत्मसात केलं, ते ज्ञान ग्रहण केलं की आपण मार्गस्थ व्हावं. या मोहमायेमध्ये त्यानेही फसू नये. कबीर कहे कमल मेरा है, कमल कहे कबीर मेरे है, ना कबीर जी का ना कमल जी का, ये तो हरि गुण गाने का नाता है, ये तो हरि गुण गाने का नाता है, ये तो हरि गुण गाने का नाता है. संत कबीरचे वर्णन करत होते आणि ते आपल्याला सांगताय की हाडामासाचं नातं जगातील सर्व या मोहमायामध्ये अडकू नका. खरं सर्वांचा सर्वस्व भगवंत, हरी गुण गाणे का नाता. स्वतःबद्दलही सांगता की कमल जो आहे हा माझा मुलगा आहे. कबीरांचा मुलगा कमल हा माझा आहे. कमल बोलतात कबीर माझे बाबा आहे. पुन्हा कबीरजीच बोलतात ना कमल मेरा, तो माझा नाही आहे आणि मी त्याचा नाही. मग नातं झालंच कशासाठी. ए तो हरी गुण गाणे का नाता. माई बापांनो, तुम्ही आम्ही आपण सर्व एक आहोत, भगवंतातील एक अंश आहे. जाती पाती पुछे न कोई, हरि को भजसो हरे का होई, संतांनाही मान देव मानी मुसलमान. जे संत आहे, जे खरे ज्ञानी आहे, हे कधी भेदभाव करणार नाही आहे. कारण हरीचं भजन करणार तो हरी स्वरूपाशीच विलीन होणार आहे, त्या स्वरूपाला तो प्राप्त होणार आहे. म्हणून या ठिकाणी हा भेदभाव न करता मी या ठिकाणी परमार्थ त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी देवे दिला देह भजन गोमटा, आणि तोया झाला फाटा वादेकीचा. भजन करण्यासाठी देह मला प्राप्त झाला, मग मी त्या भगवंतातील अंशे पर्यटके फिरण्यासाठी आलो. आयुष्य संपलं की पुन्हा त्याच्यात विलीन व्हायच्यासाठी भक्त बनून राहा. जास्त गोंधळात पडलात ही माया आपल्याला उमजू देणार नाही आहे. म्हणून या ठिकाणी सावधान, मायेच्या नादाला लागू नका. मायेच्या जाळ्यात अडकले तर मग मात्र काही खरं नाही आहे. कारण सृष्टी त्याने निर्माण केली, करता करविता तो भगवान आहे. आणि त्या भगवंताने सुंदर अशा सृष्टीची निर्मिती केली असताना विज्ञानाची दृष्टी त्याच्यावर पडली आणि या विज्ञानाने सुंदर अशी सृष्टी निर्माण केली. भगवंताने सृष्टी निर्माण केली, त्याला जीवसृष्टी नाव दिलं. विज्ञानाने जी सृष्टी निर्माण केली त्याला विज्ञान सृष्टी नाव दिलं. जीवसृष्टी विज्ञान सृष्टी दोघात किती साम्य आहे, थोडक्यात विचार करून टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंताने दोन पायाने चालणारा मनुष्य निर्माण केला. ताई, दोन पायावर आपण जे चालतोय ना, विज्ञानाची दृष्टी पडली आहे. आणि त्याने दोन पाय असलेली गाडी तयार केली, जी मोटरसायकल आहे ना, टू व्हीलर. किती चाक आहे दादा तिला, बोला बोला. दोन चाकं. गाडीचे दोन चाकं म्हणजे तिचे ते दोन पायच आहे. चला पुढे. भगवंताने चार पाय असलेला प्राणी निर्माण केला, गाय बैल म्हैस कुत्रा मांजर अनेक. विज्ञानाने पाहिलं चार चाकं असलेल्या कित्येक गाड्या पाहायला मिळायला लागल्या. चला पुढे. भगवंताने कित्येक पाय असलेला प्राणी निर्माण केला, महिला मंडळ. कित्येक पाय असलेला प्राणी म्हणजे कोणता आहे, बोला बोला. कित्येक पाय असलेला प्राणी. शेतामध्ये खुरपत असताना आचाक निघते ती गोम. आता ही गोम किती पाय बरं सांगा, सांगू शकतं कोणी. आतापर्यंत तो विचारच केला नाही, बरोबर की नाही. महिला मंडळीक लक्ष द्या. आता पुढच्या वेळेला घरामध्ये एक साफसफाई करत असताना किंवा शेतात खुरपायला गेला असताना गोम निघाली, ती दिसली की पहिली आठवण तुम्हाला कावेरी ताईचीच होणार. आता तुम्ही पहिले म्हणणार की ताईने कीर्तनात विचारला होता प्रश्न की नेमके गोमीला पाय असतात किती, चला मोजूया. आता तुम्ही प्रयत्न करणार आहे. गुगलवर मध्यंतरी मी सर्च केलं, जवळपास 200 ते 250 त्या गोमीला पाय असतात असं त्यावर उल्लेख आला होता. बाकी आपण खरं आहे की नाही ते प्रत्यक्षात बघून घ्या. विठ्ठल विठ्ठल हो. तर पुष्कळ असे गोमीला पाय. विज्ञानाची दृष्टी पडली ना हो, आणि त्याने हुबेहूब कित्येक पाय असलेली म्हणजे कित्येक चाकं असलेली गाडी कोणती आहे पुरुष मंडळ, रेल्वे आहे. किती चाकं आहे हो तिला, मोजले का आतापर्यंत. आता तुम्ही पण रेल्वे पाहिले का तुम्हाला माझी आठवण होणार. ताईने सांगितलं होतं की किती चाकं असतात, सांगून जाईल. जसे जसे डब्बे वाढतील तसे तसे चाकं वाढणार आहे. बसलात का महिला मंडळ रेल्वेत, पण बसलात ना का नुसतं ट्रॅक्टरमध्येच बसायची सवय. माहिती ना आपल्याला रेल्वे. हा माझी रेल्वे आहे, हुबेहूब साम्य आहे. अजून पुढे जाऊन सांगाल मी आपल्याला की जीवसृष्टी विज्ञान सृष्टीतलं साम्य. भगवंताने पक्षी निर्माण केला. कसा आकार आहे, पुढील भाग निमुळता
बारीक आहे. मागचाही भाग निमुळता बारीक आहे, मधला भाग जाड फुगलेला आहे. त्याला 2 पंख आहेत आणि ह्या भगवंतानी असा पक्षी तयार करून त्याला आकाशामध्ये उडायला लावलं. विज्ञानाची दृष्टी पडली आणि याने हुबेहूब पक्षाप्रमाणे काय तयार केलं पुरुष मंडळ? विमान तयार केलं. या विमानाचा आकारही पक्षाप्रमाणे. पुढील भाग निमुळता बारीक, मागचाही निमुळता बारीक, मधला जाड फुगलेला, त्याला 2 पंख आहे. आणि ह्या विज्ञानाने अशा पद्धतीत हे विमान तयार केलं आणि त्याला आकाशामध्ये उड्डाण करायला लावलं. म्हणजे जीवसृष्टी विज्ञानसृष्टीत अतिशय साम्य. अजून पुढे जाऊन सांगल आपल्याला जठर आहे, यकृत आहे, वाल आहे, फुफ्फुस आहे, हृदय आहे. तशा सर्व साधनांनाही अवयव आहे. यांनाही बघा ना, आपलं मनुष्य जो आहे, आपलं नाक आणि तोंड, नाक तोंड दाबून धरलं तर काय होईल? इथं प्रयोग करू नका, घरी गेल्यानंतर हवं तर करून बघा. नाक तोंड दाबून धरलं तर गुदमरून मनुष्य मृत्यू पावेल. तशा गाडीचं इंजन चालू करा, हवा दूर सोडण्याचा दरवाजा बंद केला, इंजन बंद पडणार आहे. जीवसृष्टी विज्ञानसृष्टीत अतिशय साम्य. आपल्याला अन्न पाणी लागतं, बिना अन्न पाण्याचं शरीर चालणार नाही आहे. एखाद्या माणसाला गोळाभर अन्न मिळालं नाही ताई, घोटभर पाणी मिळालं नाही, शरीर पळल, जागेवर थांबल ना. तशी ह्या गाड्यांना डिझेल, रॉकेल, ऑइल, पेट्रोल, अजून नवीन आता निघालं काय कार्तिक महाराज, CNG. आता CNG प्लस पेट्रोल अशा गाड्या झाल्या ना. इलेक्ट्रॉनिक अजून वाढले बघा आता एक एक. म्हणजे अजून 10 वर्षामध्ये मला तर वाटतं डिझेल गाड्या, फक्त शेतीपुरताच त्या ट्रॅक्टर वगैरे हा हिशोब राहायला बसला. सांगायचं तात्पर्य हे त्यांचं अन्न पाणी आहे. मोटरसायकलवर तुम्ही प्रवास करताय बघा, आणि 2 व्हीलरवर जात असताना दादा अचानक तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं, काय होईल? जोरात पळल ती. जिथं पेट्रोल संपलं गाडी जाग्यावर बंद पडणार आहे. म्हणजे जीवसृष्टी विज्ञानसृष्टीत फार अतिशय साम्य आहे. आता ही माझं केव्हापासून जीवसृष्टी विज्ञानसृष्टी तुम्हाला सांगते. बऱ्याच जणांचे डोके आता चक्रावून गेलेले असणार आहे. ताईचं नेमकं चाललंय काय? कीर्तन सांगायला बोलवलं का सायन्स सांगायला बोलवलं, असा प्रश्न बऱ्याच दादांच्या मनामध्ये सुरी मला माहिती आहे. पण केव्हापासून माझा हा अट्टाच चालला तुमच्या पुढे मांडण्याचा. ही जी सांगते मी कशासाठी सांगितलं हे लक्षपूर्वक ऐका. ज्याप्रमाणे विमान आहे, रेल्वे आहे, बस आहे, मोठमोठाले पुष्कळ साधनं, पण त्या साधनांमध्ये ती गाडी जी आहे, प्रवास करण्यासाठी प्रवासी देखील बसले, पण गाडी चालवण्याची गरज कोणाची? बोला बोला, ड्रायव्हरची. ड्रायव्हर चांगला तर प्रवास, तो पिऊन गाडी चालायला बसला तर ताई ॲक्सिडेंट होईल, प्रवास सुखरूप होणार नाही. जसा गाडी चालवणारा ड्रायव्हर चांगला असेल तर प्रवास सुखरूप होणार आहे. मग मनुष्यरूपी एक गाडीच आहे आणि ही गाडी चालवण्यासाठी एका ड्रायव्हरची गरज आहे. कोण आहे तो ड्रायव्हर? तर तो ड्रायव्हर आहे मनरूपी ड्रायव्हर. आणि मनरूपी ड्रायव्हर ही शरीररूपी गाडी चालवण्यासाठी बसला, पण हे मन वेश्यालाच जायला लागलं, वाईट स्त्रियांच्या नादाला लागलं, हे तंबाखू खायला लागलं, गुटखे खायला लागलं, हे बिड्या वाढायला लागलं, हे दादाजीच्या मंदिरात जातं, बजरंग बलीच्या मंदिरात गेलंय, माथा टेकायचं सोडून कोपऱ्यात बसून पत्ते झोडत असल, काय समजायचं? मन याचं मायेच्या नादाला लागलं. मग हे जुगार खेळतंय, हे मदिरापान करतंय, समजायचं की मन मायेच्या नादाला लागलं. म्हणून या मनाला माझ्या तुकोबराय उपदेश करता अभंगाचा. नको नको मना तू माया दारी, 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 नको नको मना तू माया दारी. काळाला जवळी राचा माया, काळाला जवळी राचा माया, काळाची बुडी पडला बाजवा,
काळाची बुडी पडला बाजवा काळाला जवळी त्रासावा काळाला जवळी त्रासावा काळाची बुडी पडला बाजवा काळाची बुडी पडला बाजवा पडला बाजवा क्या बात आहे. गोड सुंदर अशी दादाने आमच्या चालीला प्रमाणाला चाल लावली. एवढं सुंदर गायन चाललंय. खरंच पहिली चाल देखील एवढी सुंदर गोड झाली. एवढं सुंदर गायन चाललंय, एवढं सुंदर वादन चाललंय. महिला मंडळ, मला असं वाटतं की कीर्तन करून मी काही तुम्हाला वेगळा आनंद देत नसणार आहे. हे गायला लागले की असं वाटतं आपण गप्पच राहावं आणि यांचंच ऐकत राहावं. एकदा जोरदार टाळ्या आमच्या ह्या गुणीजनांसाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. नको नको मना गुंतु माया जाळी आणि काळाला जवळी ग्रासावया. का एक ना एक दिवस तुला घेण्यासाठी येणार आहे, कारण ही भगवंताची माया फार कठीण आहे. आतापर्यंत देव दिक ऋषी मुनी राजे महाराजे हिच्या तावडीतून कोणी सुटलेलंच नाहीये. मग आपल्यासारख्या सामान्य जीवाची ती काय किवी मायबापांना. म्हणून सावधान विचार या गोष्टीचा करणं फार गरजेचं आहे. अहो नारद महर्षी एकदा बघा ना, भगवंताच म्हणतात प्रभू माया माया माया. खूपच ऐकलं हो तुमच्या मायेबद्दल, पण प्रत्यक्षात नाही बघितली. कृपा करा मला माया दाखवा. भगवंताने नारदाला माय दाखवची ठरवली. काय केलं भगवंताने? नारदाला स्त्री बनवलं आणि 60 पोरे झाली नारदाला. किती फजिती पुढे त्यांची झाली. कथा बघ आपल्याला माहितीच आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच की माया फार कठीण आहे. पण एक गोड सुंदर असा दृष्टांत माझ्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. एक 4 ते 5 मिनिटांमध्ये तो दृष्टांत तुमच्यापुढे मी मांडते, कारण मला पुढे आता जाऊन थांबायचंच आहे. वेळ आपली होत आली. दृष्टांत तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकला, बोलणं कळतंय ना आपल्याला, शब्द येताना ऐकायला व्यवस्थित. हा दृष्टांत व्यवस्थित जर तुम्ही ऐकला तर सिद्धांत तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येणार आहे की आम्हाला तुम्हाला नेमकं सांगायचं काय. तर लक्षपूर्वक ऐका. 5 पांडव वनवासामध्ये आहेत. कुंती आईसाहेब ही त्यांच्या बरोबर होत्या. आता 5 पांडव, कुंती माता हे त्या जंगलामध्ये, त्या वनवासामध्ये असताना त्या जंगलामध्ये एक छोटीशी कुटिया बांधली. त्यावेळेला या ब्रह्मांडाचा चालक मालक धनी असलेला जो द्वारिकाधीश जो माझा भगवान श्रीकृष्ण आहे ना, प्रत्यक्षात 5 पांडवांना भेटायला आला. सकाळची वेळ मातांनो. आता सकाळची वेळ म्हटलं की आपल्याकडं काम काय? स्वयंपाक पहिला बनवणं गरजेचं. आपल्या घरच्यांना त्या ठिकाणी स्वयंपाक बनवून ठेवणं आपलं कर्तव्य. म्हणून या ठिकाणी झालं असं की 5 पांडव आणि भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली बसून गप्पा मारताय. आईसाहेबांनी चूल पेटवली, सुंदर अशा भाकरी बनवल्या आणि तवली घेतली. तवली कळती ना तुम्हाला? झोपल्या का काय? तवली आता ज्या माझ्या आजीच्या वयाचे जुना ते सोनं आहे. आज माझ्यासमोर बरेचसे माझे आजोबा आजींच्या वयाची मंडळी आणि खरंच जुनं ते सोनं. यांच्याकडे अनुभवचे बोले. आपण जे काय बोलत असतो ना दादा, हे आपलं पुस्तकी ज्ञान झालं, पण यांच्याकडे मात्र अनुभव. यांनी त्या गोष्टी बघितल्या आहे आणि सर्व काही यांना त्यातलं ज्ञान आहे. आता तुमचंच ऐकून आजी आम्ही सांगतो बरं का. तवली म्हणजे मातीपासून बनवलेलं हे भांडं आहे, बरोबर की नाही? हा आता आजीच्या वयाच्या समजलं, पटकन माना डोलल्या त्यांनी. पण माझ्या वयाच्या ताई असं एकटक पाहायला लागलं, हा काय प्रकार? तवली म्हणजे मातीपासून बनवलेलं हे भांडं आहे, हे पात्र आहे. आज कथा कीर्तनं हे ज्ञान आपण ऐकतोच आहे, पण या माध्यमातून थोडाफार याही विषयावरती वळणं गरजेचं आहे. हाही विचार करणं गरजेचं आहे मातांनो, की कुठल्या धातूच्या पात्रामध्ये स्वयंपाक केल्यानंतर कसं जीवनसत्व शरीराला प्राप्त होतं. ऐका, जे लोखंड आहे, मातीपासून बनवलेले हे जे पात्र आहे, ह्यांच्या भांड्यात या पात्रात स्वयंपाक करत असाल तर 100% जीवनसत्व शरीराला मिळत असतं. तांब, पित्तल याच्याही पात्रात स्वयंपाक केला तर 95 ते 90% जीवनसत्व शरीराला मिळतं. स्टील याच्या पात्रात स्वयंपाक केला तर 60% जीवनसत्व शरीराला मिळतं. जे ॲल्युमिनियम आहे ना, जर्मल, घरामध्ये असं ढवळं बरं थोडक्यामध्ये घासायला त्रास होऊ नये आणि चांगलं घर चमकावं, आपलं किचन, आपलं स्वयंपाकघर, याच्यासाठी आपण केलं काय माहिती? सोनं विकलं. पितळ हे पूर्वीचं सोनंच होतं.
ते विकलं आणि घरात आणलं, पण त्याच्यातून फक्त 10% जीवनसत्व शरीराला मिळतं. मग दादा तुम्ही म्हणा ज्याच्यातून जर 10% जीवनसत्व मिळत होतं, मग ताई हे आणलंच कशाला? हे आणलं कोणी म्हटले, आणलं कशाला म्हटल्यापेक्षा आणलं कोणी हे महत्वाचा विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपला भारत देश आहे आणि आपल्या भारत देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, यांनी ठरवलं की भारतवासी कमजोर पडावे, ही त्यावेळेस त्यांनी ते आणलं आणि स्वस्त असल्या कारणाने आम्ही घराघरामध्ये तेच ठेवलं. पण आपली प्रजा जनता, आपले लेकरं सुदृढ असावे, त्यांच्या शरीरामध्ये आरोग्य नांदा वाटत असेल तर हाही विचार करणं काळाची गरज आहे. मला विषयांतर करायचं नाही, सांगण्याच्या तात्पर्याकडे लक्ष असू द्या. तेल टाकायचं, तापलं की जिरं मोहरी लसूण मसाला ते टाकायचं, तो बाहेर फोडणी तयार झाली, भाजी शिजली की आज्यात ती पळी सोडायची आणि सुंदर रुचकर ती भाजी लागायची. पुरुष मंडळ आता भाजीला तशी चव राहिली का बाबा? आता आम्ही किती तेल टाका किती मसाले टाका, पण पूर्वीसारखी भाजीला चव नाही. का नाही राहिली सांगूच का? मी बोलले की लय राग येतो लोकांना, खबर कारण मला खरं लागतं बोलायला. आपण गुटके खाय, तांबाखू खाय, बिड्यावर तोंडाला चव नाही राहिली, तर आता त्या भाजीला कुठून चव येईल? बरोबर की नाही? म्हणून या ठिकाणी विचार ही करणं गरजेचं आहे. 1 लाखाची गाडी तुम्ही जर घेतली आणि कंपनी सांगते की पेट्रोलवरच वापरायची, मिळालं नाही कधी तिला डिझेल टाकलं तुम्ही, मग 1 लाखाच्या गाडीचा एवढा विचार करता, ही कोटी रुपयाची संपत्ती ना हो. आणि याचा विचार करायला तयार नाही, हा विचार करणं गरजेचं आहे. सुंदर असं आयुष्य आहे बघा, आनंदामध्ये ते आपण जीवन जगलं पाहिजे. असो तर या ठिकाणी त्या अशा पद्धतीत भाजी करण्याची पद्धत होती, सुंदर रुचकर लागायची, शरीराला पोषक असायची. आईसाहेबांनी भाजी शिजण्यासाठी टाकली आहे, शिजत आली भाजी, भाकरी झाल्या, फक्त फोडणी द्यायची. पण का कुणास ठाऊक या अर्जुनाला काय लहर आली? आजी 5 पांडव गप्पा मारत होते ना झाडाखाली, अर्जुन अचानक उठले आणि भगवान श्रीकृष्णास म्हणता, प्रभू महत्वाचं काम मला आठवलंय, चला माझ्याबरोबर एकांतात आणि मला सांगा ती गोष्ट दाखवा. भगवंत म्हणतात छान विषय रंगला, काय तुला अचानक लहर आली, मला एकांतात घेऊन चाललाय? बोल इथंच काय, माझ्या भावंडासमोर मी नाही बोलू शकणार, कृपा करा माझ्यावर, माझ्याबरोबर बाजूला चला. आता भगवान श्रीकृष्णाचे म्हणजे अर्जुन म्हणजे एक अतिशय लाडका भक्त होता, एक सखा मित्र सर्वस्व मानायचे, अतिशय प्रेम. ते म्हणेल ते सगळं सांगणार, दाखवणार. बरं तुझी इच्छा. उठले त्या सगळ्यामधून आणि दोघं असं बोलत बोलत चालायला लागले. तेवढ्या ताईसाहेबांनी पळी घेतली, जाळावर पकडली, तेल टाकलं, तापेपर्यंत म्हणून लक्ष बाहेर गेलं. पाहिलं तर अर्जुन आणि कृष्ण नेमके चालले कुठं, आणि त्यांनी आवाज दिला, अरे हा अर्जुन कुठे निघालात? माझ्या भाकरी झाल्या आहेत, भाजीला फक्त आता फोडणी द्यायची बाकी आहे. म्हणजे 2 ते 3 मिनिटामध्ये स्वयंपाक तयार. तुम्हाला सगळ्यांना मी आता जेवण वाढणार आहे आणि ह्या वेळेला कुठे निघालात? अर्जुनाने कुंती आईसाहेबांचं हे बोलणं ऐकलं आणि अर्जुनजी देखील कुंती आईसाहेबांना आवाज देऊन सांगायला लागले, अरे हो मातोश्री, जास्त लांब जात नाही, कुठे इथेच आहोत, स्वयंपाक झाला म्हणजे भोजन करायला आलोच, असे म्हणून पुढे निघाले. आता मात्र भगवान श्रीकृष्ण थांबले. थांब अर्जुन, चांगल्या गप्पा मारत होतो, छान विषय रंगलेला, काय मला एकांतात घेऊन आला, महत्वाचं काम म्हणे, आता बोल पटकन. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या मुखकमलाकडे पाहिलं, स्मित हास्य केलं आणि भगवंताला म्हणायला लागले, प्रभू माया 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 माया. खूप ऐकलं पण प्रत्यक्षात नाही बघितली, कृपा करा आणि मला माया दाखवा. भगवान म्हणता, आतापर्यंत हिच्या तावडीतून कोणी सुटलं नाही, कशाला हिच्या नादाला लागतो बाबा, इतर काही इच्छा कर, सांगेल दाखवेल, पण याची जिज्ञासा तीव्र तळमळ प्रभूने ओळखली आणि म्हणता, बघायचीच का? हो माया तर बघायची. मग डोळे बंद कर म्हटले. डोळे बंद कर म्हटल्याबरोबर पटकन अर्जुनाने डोळे बंद केले आणि डोळे बंद केल्यानंतर काही क्षणात डोळे उघडून समोर पाहिलं तर ते असं दृश्य दिसायला लागलंय की भयंकर सुसाट्याचा वारा सुटला. इतका वारा सुटला की मुसळधार पाऊस पडतोय, समुद्राप्रमाणे अथांग जिकडं तिकडे पाणीच पाणी. त्या पाण्यामध्ये अर्जुन पोहून थकून गेले, शेवटी गाटांगळा खायला लागले, आता मी संपणार, आता माझं काही खरं नाही, धावा धावा कोणीतरी माझा प्राण वाचवा. एक नाव दिसली, नाव कळते ना, होडी, पाण्यात असणारी ती होडी दिसल्याबरोबर अर्जुन अजूनच आवाज वाढला आणि म्हणायला लागले की कोणीतरी या नावेमध्ये मला बसून घ्या. नाव जवळ आली आहे, पाहिलं तर एक कुमारिका, एक मुलगी नावेत बसलेली आहे.
नाव चालवत त्या ठिकाणी ती येते. अर्जुनाचं लक्ष त्या मुलीकडे गेलं, त्या नावेकडे गेलं, त्या मुलीचं लक्ष अर्जुनाकडे गेलं. एकटक अर्जुन त्या मुलीकडे बघतं, ती मुलगी अर्जुनाकडे बघते आणि अर्जुन म्हणता, अहो पाहताय काय, मी पाण्यात पोहून पोहून थकून गेलो, थांबण्यासाठी कुठे सुकी जमीन दिसाय ना, मी शेवटी गटांगळे खातोय, माझ्या हाताला धरा आणि नावेत बसून घ्या. ती मुलगी म्हणायला लागली, मी कुमारी काय, माझं लग्न झालेलं नाही, कसं काय तुमच्या हाताला धरून नावेत बसून घेऊ, तुम्हाला वाटत असेल स्वतःचा प्राण वाचावा तर स्वतःहून नावेतून बसा. पकडायला लागले अर्जुन नावेला. नाव सतत पाण्यात असल्या कारणाने शेवाळलेली आहे, उंच आहे, हे तिला पकडायला लागले की हात निष्ठून जायचे, पुन्हा गटांगळा खायला लागायचे. आता माझं काही खरं नाही, अहो माझा प्राण वाचवा. तर ती मुलगी म्हणते, हे बघा मी आधीच बोलले माझं लग्न झालेलं नाहीये, तुमच्या हाताला हात धरून कसं काय नावेत बसून घेऊ, कोण लग्न करेल माझ्याशी, तुम्ही कराल, तुम्ही जर माझ्याशी लग्न करत असाल तर मग मी विचार बदलेल्या ठिकाणी, तुम्ही जर लग्न करत असेल तर तुमचा प्राण मी वाचवते. अर्जुन विचार करायला लागले, लग्न झालं तर प्राण वाचल, नाही झालं तर असा गटांगड्या खाऊन खाऊन मरणारच आहे, त्यापेक्षा लग्न केलेलंच, कारण शादी कैसा लड्डू है, ऐकताय ना, लग्न झाले ना सगळ्यांचे आपले, शादी कैसा लड्डू है, जो खावे ओ पछतावे, जो ना खावे ओ भी पछतावे. पुरुष मंडल, आपको क्या लगता है, खा के पछताना अच्छी बात है. आपल्याच वाणी विचारी त्यांनी केला की लग्न केलेलं बरं. पटकन होकार दिला, हो मी लग्न करायला तयार आहे. हिने हात नावेतून बाहेर काढला, अर्जुनाच्या हाताला पकडलं, नावेमध्ये बसून घेतले. थोड्याच वेळामध्ये नदीच्या किनाऱ्यावरती दोघं आलेले आहेत. हिने उतरताना तसाच हात त्यांचा पकडून घेतला आणि थोड्या अंतरावर मात्र वयस्कर बाबा, तिचे वडील, हातात काठी घेऊन दारात बसलेले होते. बाबा ही बाबांसमोर उभी राहिली, कारण वय झालेले, काठी टेकून बसलेले, ही बाबांच्या समोर जाऊन उभी राहिली, अर्जुनाच्या हाताला पकडलेलं. बाबा एकटक अर्जुनाकडे बघता, एकटक त्या मुलीकडे बघता, एकटक त्या मुलीकडे बघता, एकटक अर्जुनाकडे बघतात. मनामध्ये विचारांचा काहूर सुरू झालं की माझ्या मुलीबरोबर आलेला नवयुवक हा नेमका असेल तरी कोण. मुलीने बाबांच्या मनात काय विचार चाललेला आहे, डोक्यात काय विचार चालला, त्यांच्या मनातला भाव ओळखला आणि उत्तर दिलं, बाबा पाचही पांडवांमधले सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन आहे. ऐका ना बाबा, यांनी माझं पाणी ग्रहण केलं, बाबा ऐका ना, हे माझ्याशी लग्न करणार आहे. म्हाताराला इतका आनंद झाला, पटकन उठलं, पाचही पांडवातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनाबरोबर माझ्या मुलीचं लग्न. पटकन फुलांचे 2 हार तयार केले, दोघांच्या हातात दिले, एकमेकाच्या गळ्यात हार घातले, लग्न झालं. अर्जुन तेथेच राहायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, या मुलीने सुंदर स्वयंपाक बनवला. अर्जुनाचं स्नान झालं, पूजा झाली, नित्यनेम आटपला, एका कोपऱ्यात शांत बसले. हिने बनवलेला स्वयंपाक वाढला, भोजनही झालं. आता मात्र जाळं घेतलं. जाळं कळतं ना आपल्याला, मासे पकडायचं. ते जाळं घेतलं आणि त्यांच्यासमोर टाकलं. एकटक जाळ्याकडे बघताय, एकटक त्या मुलीकडे बघताय. हे काय, हे मासे पकडायचं जाळं, ते समजतं मला, जाळं माझ्यासमोर कशाला टाकलं, तिकडं ठेवून दे ना. अहो जाळं उचला, चला मासे पकडायला. अर्जुन म्हणता, पाचवी पांडवांमधलं सर्वश्रेष्ठ धनुर्धारी मी अर्जुन, मला असलं काम सांगते. अहो तुम्ही अर्जुन असाल तिकडचे, इथं कोण आहे, माझे पती आहात, आणि पती असल्या कारणाने पत्नीचा सांभाळ करणं हे प्रत्येक पतीचं कर्तव्य असतं. आणि आपली उपजीविका याच्यावर भागते. पाहिलं ना जिकडं तिकडं पाणी, सुकी जमीन तरी दिसली, दुसरं खाणार पिणार काय आपण. नावेला झाला, जाळं घेतलं आणि मासे पकडायला गेले. अर्जुनाने मासे पकडावे, त्या मुलीने ते मासे बाजारात जाऊन विकावे. नित्यक्रम सुरू झाला. असं करता करता, बोलता बोलता अर्जुनाला 14 मुलं झाले. ताई किती, 14. आणि 14 मुलं झाल्याच्या नंतर भयंकर सोसाट्याचा वारा सुटला, मुसळधार पाऊस पडतोय, अथंग पाणीच पाणी, मोठमोठ्या लाटा वाहताय. त्या पाण्याच्या लाटेबरोबर एक मूल व्हायला लागलं. आता मात्र अर्जुन घाबरले आणि ओरडता, धावा धावा धावा, कोणीतरी माझ्या बाळाचा प्राण वाचवा. स्वतःच ओरडताय, स्वतःच पळताय, एकाला पकडायला गेले की दुसरं वाहून जातोय. असं करता करता 14चे 14 मुलं पाण्यात वाहून गेले. झोपडी समोर बसलेलं म्हातारा केव्हाच झोपडी वाहून गेलं. ती मुलगी पाण्यात वाहून गेले. हे सगळे पाण्यात वाहताना स्वतःच्या नजरेने पाहताय, थरथर कापताय. आणि त्याला पटकन त्यांनी काही क्षणात डोळे बंद केले, आणि काही क्षणात उघडले तर आपल्या कुटियामध्ये त्यांना कुंती आई साहेब दिसल्या. फक्त पळीतलं तेल तापलं होतं बरं का, आणि एका हाताने लसूण मोहरी ती जिरं घेऊन असं टाकताना पाहिले. अरे बापरे, नेमकं माझ्याबरोबर हे घडलं तरी काय. इकडे अजून स्वयंपाक पूर्ण नाही, तिकडे मी संसार केला, 1 नाही 2 नाही 14 पोरं झाली.
पाण्यात वाहून गेली. घाबरले, थरथर कापतच मागे वळून पाहिलं. त्या ब्रह्मांडाचा चालक मालक धनी असलेला जो माझा द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्षात अर्जुनाच्या पाठीमागे उभा आहे आणि मंद मंद हसत आहे. अर्जुन भगवंताकडे पाहताय, भगवंत अर्जुनाकडे एकटक पाहताय आणि भगवंत एवढा का घाबरला, काय झालं बघा ना बघा. कोणते मातेने भाजी अजून पूर्ण केली नाही. मग काय झालं, भूक लागली का, सकाळी नाश्ता केला नव्हता का, मिळेल ना थोड्या वेळात जेवायला, तसं नाही म्हणायचं. मग इकडे अजून स्वयंपाक पूर्ण झाला नाही आणि तिकडे मी संसार केला, 14 मुलं झाली, पाण्यात वाहून गेली, मला सुचत नाहीये, मला समजत नाहीये हे खरं का ते खरं. भगवान म्हणता अर्जुन हेही खरं नाही आणि तेही खरं. ही सगळी काय आहे, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया काय हो, टाळी वाजव, टाळी टाळी. नको मना गुंतू माया काळा आला जवळी, ग्रासाबया ग्रासाबया. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. अर्जुनाला 14 मुलं झाली. ज्याप्रमाणे अर्जुन आहे त्याला 14 मुलं झाली, पाण्यात वाहून गेली. आज माझ्या समोर बसलेले तुम्ही सर्वजण, प्रत्येक जण अर्जुन आहे. माई बापांना या संसार भाऊ सागरामध्ये आपल्याला लेकरं बाळं होतात आणि आपल्याला सोडून ते निघून जातात त्यांचं आयुष्य संपल्यानंतर. आपल्याला हे जायचंच आहे म्हणून ही सगळी भगवंताची माया आहे, संसारच त्याचा आहे. आपण निमित्त मात्र या ठिकाणी म्हणून या मोहमायामध्ये फसू नका. अडकले तर काळ एक दिवस घेण्यासाठी येणार, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप आई वडील सोडू शकत नाही. सोडविना राजा देशाचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, राजे महाराजे कुणीच कुणाचं नाही, कोणीच तुम्हाला सोडवणार नाही. त्याचं कारण हे हाडामासाचं नातं आहे. मग हे हाडामासाचं नातं आहे, मग हे सगळं सोडा असंही मला तुम्हाला सांगायचं नाही. नाते तर जपलेच पाहिजे, नाते सांभाळायचेच आहे, पण हे सांभाळत असताना एक आध्यात्मिक दृष्टी प्रत्येकाने प्राप्त करून घ्या. त्याशिवाय संसार भाऊ सागरातून तुम्हाला तरुण जाता येणार नाहीये. मग या ठिकाणी आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलात तर लक्षात येईल. कारण या ठिकाणी अनेक प्रकारचं ज्ञान आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, वैज्ञानिक, वैमानिक, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, हर प्रकारचं ज्ञान. पण हे पोट भरण्याचं साधन आहे. 65 वर्षाच्या नंतर रिटायर झाला की त्यावेळेला या संसार भाऊ सागरातून तरुण जाण्यासाठी अध्यात्म ज्ञानाशिवाय पर्याय नाही. उदाहरणार्थ मोर आहे, मोर माहिती ना सगळ्यांना. अनेक त्या मोराच्या अंगांवरती पिसांवरती डोळे, पण त्या डोळ्यांना दृष्टी आहे का? मोरांगी असोसे पिसे आहाती डोळेसे परी एकले दृष्टी नसे तैसे ते गा. मग मोराच्या अंगांवर पिसांवर अनेक डोळे पण दृष्टीहीन आहे. तसे जगात भरपूर ज्ञान पण दृष्टीहीन, फक्त पोट भरण्याचं साधन. शेवटच्या वेळेला अध्यात्म ज्ञानाशिवाय पर्याय नाही. अध्यात्म ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी एकच पर्याय आहे की त्या ठिकाणी आपण सदैव भगवंताची भक्ती नामचिंतन करा, स्वतःला ओळखा, तेव्हा त्याशिवाय आपण तरुण जाऊ शकत नाही. भरपूर नाते हाडामासाचे लक्षात एका बाजूला ठेवायचंच आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा विचार आपण करायचा काय की या ठिकाणी हे नाते जोपासत असताना आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहलात तर सगळे कोडे आपल्यासमोर उलगडणार आहे. खरा आपलं नातं कोणाशी? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा सर्वस्व. जगामध्ये तो भगवंत आपला आहे. त्याच्याशी नातं बनवा, त्याच्याशी संवाद साधा, रोज बोला माता माऊलींना भगवंताबरोबर. ज्याच्यावर भगवंत एकच आहे तो हा विठ्ठल बरा, तो हा माधव बरवा. ज्याने गीता उपदेशील तीही विटीवरी उभी माऊली. या ठिकाणी अनेक नाव रूपाने तो नटलाय. आजी, आजी मी तुम्हाला आजी म्हटलं, तुम्हाला कोणी आई म्हणत असेल,
कोणी काकू म्हणत असेल, कोणी ताई म्हणत असेल, कोणी मामी म्हणत असेल, कोणी आत्या म्हणत असेल, अनेक नावाने तुम्हाला बोलल्या गेलं, मग तुम्ही वेगवेगळ्या झाल्या का? नाही ना, एकच आहे ना. तसं माझं भगवंत एकच आहे, फक्त अनेक नाव रूपाने नटला. ठिकाण एक आहे, फक्त वाटा अनेक आहेत. हे लक्षात असू द्या. भेद करायचा नाहीये, त्याने केलेल्या लीलांचा स्वीकार करायचा आणि त्यानुसार भक्ती आपण त्या ठिकाणी करायची आहे. मग या ठिकाणी प्रत्येकाने विचार करायचा की सर्वस्व तो माझा आहे. रोज बोला त्याच्याशी. जाता जाता व्यासपीठावरून ठामपणे सांगून जाईल मातांनो की रोज भगवंताशी बोलत राहिला ना तर एक ना एक दिवस माझा भगवंत तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. भाव महत्वाचा आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, पण तोच तुम्हाला सोडवणार, अन्यथा कोणी नाही. पण त्याचीच भक्ती तू या ठिकाणी करावी. असो आज या ठिकाणी सावळीवीर या परिसरातील या ठिकाणी जमलेले आपण सर्व आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोरेधारे, तर आपण सर्वजण या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी जमला होतात. सुंदर असा गोड असा चिंतनी असा अभंग सेवेसाठी निवडला होता आपण. तर तो भगवंत आपला सर्वस्व आजही पंढरपुरात विटेवरती कटेवरती हात ठेवून विठ्ठल नावाने तो आपल्यासाठी उभा आहे. मोठ्या प्रेमाने जोरात टाळी वाजवून त्या भगवंताचं भजन या ठिकाणी करूया. विठोबा रखुमाई हरी 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 जय जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि हरि विठोबार कुमारी नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासवया. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा. देशाचा चौधरी अनिक सोयरी भली भली तू का म्हणे तुझ सोडविना कोणी. एक चक्र पाणी वाचून या एका त्या भगवंताशिवाय दुसरा तुला कोणी सोडू शकत नाही. त्या भगवंताचं चिंतन कर आणि त्याची प्राप्ती तू करून घे. असा सुंदर असा अभंग सेवेसाठी घेतला होता. सर्व गुणीजन मंडळी सुंदर पद्धतीमध्ये सर्वांनी साथ केली. तर या ठिकाणी बघा आपल्या परिसराचं वैभव आपल्या परिसराचं भूषण आहे. असे मृदंग अलंकार मृदंगाचे महामेरू आमची बंधुराज आदरणीय हरिभक्तपरायण या ठिकाणी धीरजजी महाराज कुऱ्हेकर यांना मी अचानक फोन केला 2 दिवसापूर्वी. कारण गेली 5-7 दिवसापासून कार्तिक मास सुरू आहे आणि वृंदावन मथुरा या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही गेलेलो होतो. काल संध्याकाळीच मी ट्रेनने खऱ्या अर्थाने खाली उतरली आणि अचानक हे सगळं नियोजन आणि माझ्या गावचं भूषण आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये गंगा गोदावरी मैयेच्या किनाऱ्यावर वसलेलं त्रिवेणी संगम असलेलं आमचं तीर्थक्षेत्र सांगवी गाव. आणि आमच्या गावातून या ठिकाणी आमचे संगीत अलंकार संगीत विशारद असे आमचे कार्तिक महाराज शिंदे, तेही अगदी वेळेवरती, त्यांनाही अचानक कालच फोन झाला, तेही अचानक या ठिकाणी हजर झाले. त्यांनाही धन्यवाद. गोड अशी गायनाची साथ केली. त्यांच्या समेत आदरणीय हरिभक्त परायण संगीत अलंकार संगीत विशारद श्रीहरी महाराज गाव जावळे सोनेवाडीचे का बरोबर. तर सोनेवाडीचे या ठिकाणी महाराज गोड गायन त्यांचं आहे, तेही या ठिकाणी सुंदर साथ केली.
त्यांच्याच गावची कन्यारत्न आहे आणि मी माझी मानस कन्या तिला मानते. तिची इच्छा आहे की माई तुम्हाला वृंदावनला जायचं तर मला तुमच्यासोबत येऊ द्या. ती देखील माझ्याबरोबर आलेली होती. याही बाजू आपल्याच गावचं भूषण नवीन होतकुरू कीर्तनकार आमची कादंबरी दिदी असेल. तर ह्या कन्या आमच्या समेत काल या ठिकाणी बरोबर आले. म्हटलं कीर्तन सेवा करून जाऊयात. गोड असं तिचंही गायन आहे. आपल्या परिसराचं भूषण आहे. सोनेवाडी गावची ही कन्या सुंदर कीर्तनकार, सुंदर प्रवचनकार आणि उत्कृष्ट असं गायन देखील ही मुलगी करते. तर तिच्या समेत तीही माझी मानस कन्याच आहे. कोपरगाववरनं आलेली आमची हर्षदा दिदी जेजूरकर. अगदी गाडीमध्ये मी जवळपास इथं आल्यानंतर फोन कॉल झाला आणि ती अचानक हजर राहिली. तिलाही धन्यवाद देईल. सर हे बालगोपाळ ठिकाणी आपल्याला उभे दिसत आहेत. तर आमचे बंधुराज, आमचे धीरज महाराज यांची गोड अशी सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आपल्याच परिसरामध्ये कोळगाव पाटी या ठिकाणी जनार्दन स्वामींचा जो आश्रम आहे, बरोबर ना, त्या ठिकाणी दादांची आमची ही पहिल्याच वर्षाची संस्था. पण हे सुंदर पावल्या ही मुलं जे टाकत होते, बऱ्याच संस्था मी पाहिल्या आणि खरे एवढे सुंदर पहिल्या वर्षाच्या मानाने एवढी सुंदर तयारी. आमच्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कौतुक करावं तेवढं थोडकंच आहे. सुंदर असे या ठिकाणी सर्वांनी साथ केली. आमचा ओम दादा, तोही माझा मानस पुत्रच आहे खऱ्या अर्थाने. बालपणापासून आपल्या आश्रमात तोही काही दिवस राहिलेलाच. आमचे ओम महाराज मुटेकर तेही आलेत. गोड सुंदर अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी आपल्याला लाभली होती. खरं पाहिलं मंडपमध्ये सेवा असेल तर शब्दानं शब्द मी पहिलेच बोलले, ऐकायला येणार आहे. पण हॉलमध्ये सिस्टम लावणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तरी दादाने एवढा गोड सुंदर सेवा या ठिकाणी दिली. गावातली सिस्टम का, तर निश्चित तुम्हाला नक्कीच धन्यवाद या ठिकाणी माझे प्राप्त होणारच आहे. कारण गोड हॉलमध्ये सिस्टम लावणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण पहिलवानाचं वर्णन पहिलवानानेच करावं, विद्वान पंडिताचं वर्णन विद्वानानेच करावं. तसं आता हे सर्व गुणीजन मंडळी माझ्यापेक्षा हे संगीतातले जास्त तज्ज्ञ आहे, त्यांना सर्व माहिती आहे. आणि एवढी सुंदर सिस्टम दादाने लावली. आणि विशेष म्हणजे 5-6 दिवसापासून मथुरा गोकुळ तिकडे असल्या कारणाने पेढे सोडून दही सोडून खायला नव्हतंच काही. त्याच्यामुळे आमचाही आवाज फार बसलेला, पण तरी दादाने गोड करून तुमच्यापर्यंत पाठवला. मी धन्यवाद देईल सर्वांना. आणि माता माऊलींना ऐका, आपल्या संसार प्रपंचामध्ये आहातच, परंतु जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आपण वेळात वेळ काढून तीर्थयात्रा करत जा. आता सध्या आज आम्ही तिकडनं आलो. फार रमणीय सुंदर दर्शनिक स्थळ बघण्यासारखं वातावरण त्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी फेब्रुवारीच्या लास्ट या ठिकाणी आपली ट्रिप त्या ठिकाणी वृंदावनला जात आहे. ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला सांगते आहे. कारण सेवा झाल्यानंतर प्रत्येकाचं सुरू होतं नंबर द्या. तर नंबर त्यावेळेला प्रत्येकाला अवेलेबल होत नाही. त्या ठिकाणी नंबर सांगते. ज्यांची इच्छा असेल तीर्थयात्रेला येण्याची या कथा कीर्तनासाठी संपर्क हवा असेल तर आपण नंबर या ठिकाणी घेऊ शकता. घ्या 97 65 20 29 00. डबल सांगते नंबर 97 65 20 29 00. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.